विश्वासघाती, कपटी, वाईट मनाचे सदैव सुखी, आनंदित राहणारे, दुसऱ्यांना आनंदित ठेवणारे, कष्ट करणारे, प्रयत्न करणारे, इतरांचा चांगला विचार करणारे सदैव दुःखी. कदाचित ही गोष्ट या कलियुगाची आहे, पण पूर्णपणे सत्य आहे का? स्वामी समर्थांच्या शब्दांनी, स्वामी समर्थांच्या विचारांनी, स्वामी समर्थांच्या शिकवणींनी हे कलियुगातील रहस्य आणि कडू सत्य सर्व काही सांगितलेलं आहे. आजच्या या स्वामींच्या शब्दांमध्ये, आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये माणसाचे आयुष्य पूर्णतः समजून जाणार आहे. हे कलियुग आहे. या कलियुगाचे भविष्य स्वतः स्वामींनी त्यांच्या शब्दांद्वारे सांगितलेले आहे. त्यांच्या विचारांद्वारे, त्यांच्या शिकवणींद्वारे तुम्हाला हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. आज प्रत्येक स्वामी भक्त रोज स्वामींचे विचार ऐकतो, रोज स्वामींचे शब्द, रोज स्वामींची शिकवण आपल्या मनात ठेवतो. पण हे स्वामी समर्थांचे विचार, हे स्वामी समर्थांचे शब्द आपण रोज ऐकून सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये फरक पडत नसेल, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या गोष्टी आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. या गोष्टी आपल्या मनामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतात आणि त्या गोष्टीचा बदल हा होतोच होतो. स्वामी समर्थांची भक्ती करतोयस ना मनापासून, तर आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की स्वामींचे हे शब्द, स्वामींचे हे विचार नक्कीच तुझं आयुष्य बदलणार. पण महत्त्वाच्या गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींचं नाव घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला काही नवीन सांगणार नाही, पण एक गोष्ट नक्की आठवण करून देणार आहे. आपण आयुष्यात कितीही एकटे वाटलो, कितीही अडचणींमध्ये अडकलो, तरी एक शक्ती अशी आहे जी कधीच आपल्याला सोडत नाही. ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. याचा साधा अर्थ असा आहे की आपण हरतो ते बाहेरच्या परिस्थितीमुळे, तर आपल्या मनामुळे. आणि जेव्हा मन खचतं तेव्हा स्वामी आपल्याला आतून उभं करण्याचं काम करतात. म्हणून या कलियुगातही आपण कधी एकटे नाही, कारण स्वामी आपल्यासोबत प्रत्येक क्षणी आहेत, कारण स्वामी आपल्यासोबत प्रत्येक क्षणात आहेत. आपण प्रत्येक जण आयुष्यात काही ना काहीतरी संघर्ष करत असतो, कधी बाहेरच्या जगाशी, पण जास्त वेळा स्वतःच्या मनाशी. स्वामी सांगतात की जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार स्वामी. आणि स्वामी समर्थांचे विचार प्रत्येक दुःखामध्ये तुला मार्ग दाखवतच राहतील, प्रत्येक कष्टामध्ये तुझा साथ देतच राहतील. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे हे विचार तुझं आयुष्य बदलतच राहतील. म्हणून नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत नक्कीच पाहून बघ. पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकतोस. एक गोष्ट तर तू नक्की ऐकली असशील की माणसाचे कर्म हे किती महत्त्वाचे आहेत. आज आपण काय करतोय, उद्या आपल्याला त्याची परतफेड करायची आहे. कदाचित स्वामींनी आपल्याला बरीच ताकद दिलेली आहे, बरीच सहनशक्ती दिलेली आहे की आपण या आयुष्यामध्ये कोणासमोर हात पसरवत नाही. पण स्वामींनी माणसाचे स्वरूप असे बनवलेले की प्रत्येक माणूस हा माणुसकी जपणारच. पण या कलियुगात काहीतरी वेगळंच होत चाललंय. या कलियुगात एक दिशा माणसाला वेगळीच मिळत चालले. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त आहे, पण काही लोक अशी सुद्धा आहेत ज्या लोकांकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही. कारण की ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही, अपंग आहेत, अनाथ आहेत. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी आपल्याला ही लोक पाहायला मिळतात, ज्या लोकांना खरंच आज मदतीची गरज आहे. खरंच आज प्रत्येक माणूस जर एकत्र आला, खरंच आज जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला, तर त्यांच्या आयुष्यामध्ये थोडंसं आनंद देण्याचं कार्य आपण करू शकतो. गेल्या बऱ्याच वेळापासून जो मी मुद्दा तुला सांगत आहे, तो मुद्दा आज सुद्धा तुला पुन्हा सांगत
आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, फुल ना फुलाची पाखी. जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद येणार. आणि स्वतः स्वामी सांगायचे की जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल तर नक्कीच ते आपल्या जीवनामध्ये आनंद येण्याची एक संधी आहे, आपल्या जीवनामध्ये एक आनंद आणण्याची एक संधी आहे. आपण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणूस आज प्रत्येक जात धर्म पात पंथ पार पाडतो, या सर्व गोष्टींना मनात ठेवतो, पण माणूस एक सर्वात मोठा धर्म विसरून जातो, तो म्हणजे माणुसकीचा धर्म. आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केले, पण सानिका घाडे, अंगना चव्हाण, नंदकुमार सर या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मुलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत तर सध्याच्या काळात कुणीच करत नाही. तर या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल ऐकलीस, पण या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी करावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे विचार सातत्याने एक गोष्ट सांगत आलेली आहे की आपण जे आज करतो ते उद्या आपल्याला परतफेड करावी लागते. पण कदाचित आज आपण आपल्या कष्टाने काहीतरी स्वतःसाठी केलंय, पण त्यातल्या त्यात त्या गोष्टी दान करण्याची ताकद सुद्धा मनात असली पाहिजे, कारण की या जीवनातील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आणि आज नक्कीच त्या लोकांना अन्नाची सुद्धा गरज भासत आहे. आज प्रत्येक स्वामी भक्तांनी एकत्रित येऊन मनावर घेतलं तर फुल ना फुलाची पाखी, प्रत्येकाची मदत या गोष्टीसाठी खूप मोठं सहकार्य करून जाईल. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत पाठवण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. हीच एक शेवटची विनंती तुमच्या समोर असेल. स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांच्या विचारांकडे वळूयात, या कलियुगातील कडू सत्याकडे वळूयात. आणि कलियुगातील सत्य जरा तरी आपल्या मनाला लागणारच, आणि आपण त्या गोष्टी कदाचित अनुभवलेल्या सुद्धा असतील. वळूयात स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या अनमोल विचारांकडे. पण सर्वप्रथम या जीवनामध्ये जगण्याचं एक सोपं मार्ग आहे. कपाळाच्या रेषेमध्ये नशीब, कपाळाच्या रेषांमध्ये नशीब, भविष्य शोधण्यापेक्षा कपाळावर येणाऱ्या घामात, मेहनतीत भविष्य शोधा. अनेकदा आपण म्हणतो माझ्या कपाळावर काय लिहिलंय तेच होणार आहे, म्हणजे नशिबावर विश्वास ठेवतो. पण नक्कीच हा विचार सांगतो की नशिबावर बसून राहिला तर काहीच बदलणार नाही, पण मेहनत केली, प्रयत्न केले तर तुम्ही स्वतः तुमचं भविष्य घडवू शकता. जो माणूस मेहनत करतो त्याला आयुष्यात कधीही आता काय करू म्हणत कपाळावर हात ठेवून बसण्याची वेळ येत नाही. नशिबावर अवलंबून राहू नका, नशिबावादी बनू नका. प्रयत्न करा, प्रयत्नवादी बना, कारण यश तुमच्याकडे येण्यासाठी तयार आहे. आणि स्वामी समर्थांच्या या शब्दातून हेच अर्थ दिसते. स्वामी समर्थांनी स्वतः या कलियुगातील सत्य घटना सांगितली होती की कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्या आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशिबावादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. स्वतः स्वामींनी सांगितलेली ही शिकवण आहे, स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहे. पण हे कालच असे आहे, हे वेळच असे आहे. माणसाची ओळख माणसाच्या कपड्यावरून, माणसाच्या गाडीवरून, माणसाच्या धन दौलतीवरून, माणसाच्या बंगल्यावरून, माणसाच्या घरावरून, माणसाच्या राहणीमानावरून होते. पण माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. हा विचार खूप साधा आहे पण आयुष्य बदलणारा आहे. अगदी माणूस बाहेरून कसा दिसतो, त्याचे कपडे कसे आहेत, तो श्रीमंत आहे की गरीब आहे, हे लोक पाहतात आणि त्यावरून त्याचं कौतुक करतात. पण हे सगळं बाहेरचं आत आहे, तात्पुरतं आहे. खरा माणूस कसा आहे हे त्याच्या मनावरून कळतं. जर एखाद्याचं मन स्वच्छ असेल, त्यात कुणाबद्दल द्वेष नसेल, मत्सर नसेल, फसवणूक नाही,
तर तो माणूस खरोखरच महान असतो. बाहेरून स्वच्छ कपडे घालणं सोपं आहे, पण मन स्वच्छ ठेवणं कठीण आहे. आज त्या लोकांना विचारा जी बाहेरून दिसतात, त्यांना आतून आजपर्यंत किती पस्तावा असेल, त्यांना किती पस्तावाच्या समोर जावं लागत असेल. बाहेरून स्वच्छ कपडे घालणं सोपं आहे, पण मन स्वच्छ ठेवणं कठीण आहे. आणि लोक जरी तुमच्या कपड्यांची स्तुती करत असतील तरी परमेश्वर फक्त तुमच्या मनाकडे पाहतो. म्हणून आयुष्यात सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं आणि स्वच्छ मन असणं जास्त महत्त्वाचं आहे. चांगलं आणि स्वच्छ मन असणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांचे विचार बरंच काही शिकवून जातात. स्वामी समर्थांचे शब्द बरंच काही शिकवून जातात. आपण उपवास करतो, पण फक्त अन्नाचा. कधी विचार केलाय का की आपल्या मनात किती वाईट गोष्टी भरलेल्या आहेत? राग, मत्सर, द्वेष, अहंकार याचा उपवास कधी केलाय का? एक दिवस असा ठरवा, आज मी कुणाबद्दल वाईट विचार करणार नाही. एक दिवस असा ठरवा, आज मी कुणावरही राग करणार नाही. एक दिवस असा जगा जिथे मी नाही, फक्त आपण आहे. कारण मी हा शब्द जितका मोठा होतो तितकं माणूस आतून छोटं होत जातं. तुम्हाला कधी वाटतं का मी एकटा आहे, कोणी नाही माझ्यासोबत, कोणी समजत नाही मला? पण एक सत्य आहे, तुमच्या आत एक शक्ती आहे जी तुम्हाला कधीच हरू देणार नाही. तुम्ही कितीही तुटलेले असाल, कितीही हरलेले असाल, तरीही तुमच्या आत एक आवाज असतो जो म्हणतो उठ, अजून संपलेलं नाही. तोच देव आहे, तो मंदिरात नाही, तो तुमच्या आत आहे. आपण म्हणतो माझ्याकडे कोणी नाहीये, पण खरं सांगायचं झालंच तर आपल्याकडे असलेली माणसं आपणच ओळखत नाही. जे आपल्यासाठी काळजी करतात, जे आपल्या वाईट वेळेत आपल्यासोबत उभे राहतात, आपण त्यांना गृहीत धरतो. आणि जे आपल्याला सोडून गेले, आपण त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो. जरा थांबा आणि मागे वळून बघा. तुमच्या सोबत अजून काही माणसं आहेत जी तुमच्यासाठी देवाने पाठवलेली आहेत. त्यांची किंमत करा, कारण वेळ निघून गेल्यावर माणसं परत येत नाहीत, फक्त पश्चाताप उरतो. आणि ती माणसं फक्त आपले आई वडील असतात. या कलियुगामध्ये अशी माणसं भेटणं कठीण आहे, पण कदाचित अशक्य नाही. माणूस ओळखायला शिका. हे कलियुगातील खेळ आहे, हे कलियुगातील खरं सत्य आहे. जर एखाद्या माणसाला ओळखलात ना, तर या जीवनामध्ये सुखी राहाल. माणसाला ओळखण्याची पद्धत सुद्धा तुला सांगेन. स्वामी समर्थांचे विचार अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगेन. फक्त आज शेवटपर्यंत हे स्वामींचे विचार ऐकून बघ, कारण की स्वामींचे हेच विचार तुझे आयुष्य संपूर्णतः बदलून टाकेल. आणि नक्कीच स्वामी प्रत्येकाला हे शिकवण द्यायचे की माणसाने आपल्या विचारांवरती लक्ष ठेवावा, माणसाने आपल्या दृष्टिकोनावर लक्ष ठेवा, माणसाने आपल्या विचारांवरती, आपल्या कर्मांवरती लक्ष ठेवावा. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या विचारांची ताकद खूप मोठी असते. जर आपल्या मनात सकारात्मक, जर आपल्या मनात चांगले विचार, आशावादी विचार असतील, तर कितीही अडचणी, कितीही टीका, अपयश किंवा वाईट परिस्थिती आली तरी ती आपल्याला पूर्णपणे तोडू शकत नाही. जसं एखाद्या मजबूत झाडाला वारा हलवू शकतो पण उपटू शकत नाही, तसंच सकारात्मक विचार आपल्याला गंभीर ठेवतात. उलट जर मनात सतत नकारात्मक विचार, भीती, शंका, राग, द्वेष, निराशा भरलेली असतील, तर बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण समस्या परिस्थितीत नसते, ती आपल्या विचारात असते. कारण समस्या परिस्थितीत नसते, ती आपल्या विचारात असते. आणि आपले विचार हे खूप महत्त्वाचे आहे. एक उदाहरण तुला सांगतो, एका स्वामी भक्तांचे उदाहरण तुला सांगतो. दोन व्यक्तींना सारखीच अडचण आली. पहिली व्यक्ती म्हणते ही अडचण आहे, पण मी मार्ग नक्कीच काढेन. दुसरी व्यक्ती म्हणते माझं काहीच होणार नाही. पहिली व्यक्ती प्रयत्न करत राहते आणि शेवटी यशस्वी होते. दुसरी व्यक्ती प्रयत्नच करत नाही, म्हणून ती तिथेच अडकून राहते. म्हणजे विचारच आपले भविष्य घडवतात. यातून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी शिकवण तर मिळतेच ना. आपलं आयुष्य बदलायचं असेल तर आधी विचार बदलले पाहिजेत. सकारात्मक विचार हे आपले खरे संरक्षण आहे आणि नकारात्मक विचार हे आपले सर्वात मोठे शत्रू आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी मनात आशा, आत्मविश्वास आणि चांगुलपणा ठेवला तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संकट आल्यावरती आपल्याला समजतो आपल्यासोबत कोण आहे आणि कोण नाहीये. आज जर
जर तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्यासोबत कोणी नसेल तर हताश होऊ नकोस, तर निराश होऊ नकोस. कारण की आज ज्यांनी वाईट वेळेमध्ये साथ सोडलेली आहे नक्कीच त्यांना त्यांच्या कर्मांची फळं तर मिळतीलच, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याकडून कपटी लोक आणि तुझ्यासोबत तुझ्या वाईट वेळेमध्ये तुला कुठे ना कुठेतरी कपट करून तुझ्यासोबत कुठे ना कुठेतरी वाईट करून जी पळून जाणार होती ती आधीच निघून गेली. म्हणजे एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या हितासाठी, ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या भवितव्यासाठी. म्हणून प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे ही तुझी गरज आहे. प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे आणि स्वीकार करून त्या गोष्टी नक्कीच कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टींची अंमलबजावणी करणे हे तुझे कार्य आहे, हे तुझे कर्म आहे. नक्कीच स्वामी समर्थांचे विचार एवढंच सांगत नाही, आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी मिळतातच. आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी मिळतातच. कर्म म्हणजे फक्त मोठी कामे नाहीत, तर आपल्याला रोजच्या वागण्या बोलण्यातूनही कर्म घडत असते. आपण कोणाशी प्रेमाने आदराने वागलो तर त्यातून आपल्याला आशीर्वाद मिळतो, आणि जर आपण कोणाला दुखावलं, त्रास दिलं किंवा अन्याय केला तर त्यातून त्या व्यक्तीचा तळतळाट, मनातून निघालेली वेदना आणि शापासारखी भावना निर्माण होते. या दोन्ही गोष्टी कधीही वाया जात नाहीत. चांगल्या कर्मांचे फळ आणि वाईट कर्मांचे फळ हे आयुष्यात परत येतच येतं. उदाहरणार्थ एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली तर त्या व्यक्तीच्या मनापासून आशीर्वाद आपल्याला पुढे कधी ना कधीतरी उपयोगी पडतो. पण जर एखाद्याला जाणून बुजून त्रास दिला, त्याचा अपमान केला, तर त्यातून निर्माण झालेली वेदना आपल्याला भविष्यात अडचणींच्या रूपाने भोगावी लागते. आपण प्रत्येक कृती करण्याआधी विचार करावा, कारण शब्द आणि वागणूक यांचा परिणाम खोलवर होत असतो. चांगले कर्म करा, प्रामाणिक राहा, इतरांना मदत करा, कारण शेवटी आपले कर्मच आपले भाग्य घडवते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या कर्मांना खूप महत्त्वाचे मान. या जीवनामध्ये कोणी तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी साथ सोडेल, कोणी तुझ्या सोबत उभा राहील, कोणी तुझ्या सोबत उभा नाही. या गोष्टींवरती लक्ष देऊ नकोस, कारण की ज्या लोकांना जायचं आहे ते जातीलच, ज्या लोकांना राहायचं आहे ते राहतीलच. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःचा आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नकोस. आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या विचारांपासून होते. आपण मनात जे विचार ठेवतो तेच पुढे शब्दाच्या रूपाने बाहेर येतात. आपण कसे बोलतो यावरून आपली वृत्ती दिसते, ते शब्दच पुढे आपल्या कृतीमध्ये बदलतात. आपण वारंवार ज्या प्रकारची कृती करतो त्या आपल्या सवयी बनतात. सवयींमधून आपले चारित्र्य घडते आणि शेवटी आपल्या चारित्र्याचे आपले भविष्य ठरते. म्हणून प्रत्येक गोष्टीची सुरुवात विचारांपासून होते आणि स्वामी समर्थांचे तेच अनमोल विचार, स्वामी समर्थांचे तेच जीवन बदलणारे विचार तू आता ऐकत आहेस. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या मनात मी प्रामाणिक राहीन असा विचार असेल तर तो प्रामाणिक बोलतो, प्रामाणिक कृती करतो आणि हळूहळू प्रामाणिकपणा त्याच्या स्वभावाचा भाग बनतो. त्यातून त्याचे चांगले चारित्र्य तयार होते आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. या उलट जर मनात नकारात्मक किंवा स्वार्थी विचार असतील तर शब्द आणि कृतीही तशाच होतात आणि त्यामुळे चारित्र्यही तसेच बनते. नक्कीच आपलं चारित्र्य आणि आपलं स्वार्थ आणि परोपकार, जे लोक फक्त स्वतःचा विचार करतात ते कदाचित थोड्या काळासाठी पुढे जातील, पण त्यांची प्रगती टिकून राहत नाही. कारण समाजात एकट्याने कोणीही मोठे होत नाही, पण जे लोक इतरांचा विचार करतात, सहकार्य करतात, मदत करतात, त्यांना लोकांचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्याची प्रगती स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी असते. चांगले भविष्य हवे असेल तर चांगले विचार करा. बोलण्यापूर्वी आणि कृती करण्यापूर्वी विचार करा. चांगल्या सवयी आणि चांगले चारित्र्य तयार करण्यासाठी नक्कीच भर द्या. फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी सुद्धा विचार करा. थोडक्यात आपले विचारच आपले भाग्य घडवतात. म्हणून सकारात्मक, प्रामाणिक आणि इतरांच्या भल्याचे विचार करणारे बना. कारण खरे यश तेच असते जे स्वतःसोबत इतरांनाही आनंद देते. आज तुझ्या आयुष्यातला दीर्घकाळ निघून गेलेला आहे. आज तुझ्या आयुष्यातला बराच वेळ निघून गेलेला आहे या गोष्टी समजण्यात, की आज माझ्यासोबत कोण आहे, आज माझ्या आयुष्यामध्ये काय आहे. पण या गोष्टी कधीच समजून घेऊ नकोस. आज जे काही मिळतंय त्या गोष्टींमध्ये समाधानी राहा. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी घडतील ज्या गोष्टी तुला हव्या आहेत. विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐकून बघ. अतिशय हे सुंदर विचार कुठे ना कुठेतरी
कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा भर घालतील, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा भर घालतील. आणि नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत, हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही व आपल्यासाठी चांगलं विचार करणारे या कलियुगामध्ये स्वामींशिवाय कोणी नाही. आई वडिलांनंतर स्वामींचं मान हे सर्वात मोठं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणायचा या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती जो व्यक्ती आई वडिलांचा आदर करेल तोच खरा माझा स्वामी भक्त असेल, तोच खरा माझा स्वामी भक्त असेल. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे शिकवण हे तुला बरंच काही शिकवणार आहे. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ, आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. एक कर्माचं तत्व तुला सांगतो, एक कर्माचं तत्व तुला सांगतो. जे कर्माचे तत्वे तुला या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा शिकवण देऊन जातील. हा विचार आपल्या मनाच्या शक्तीबद्दल खूप मोठा संदेश देतो. माणसाच्या आयुष्यात परिस्थितीपेक्षा त्याचे विचार अधिक महत्त्वाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आली तरी तो माणूस हार मानत नाही. त्याच्या मनात आशा, धैर्य आणि पुढे जाण्याची जिद्द असते. म्हणूनच म्हणतात की सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, कारण सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात. असे लोक संकटातही मार्ग शोधतात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात पुढे जातात. पण याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीचे विचार नेहमी नकारात्मक असतील तर त्याला कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला आनंद मिळत नाही. तो नेहमी भीती, शंका, निराशा आणि तक्रारी यांच्यात अडकून राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण त्याच्या मनात आधीच नकारात्मकता भरलेली असते. म्हणूनच म्हणतात की नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, कारण माणूस आधी स्वतःच्या मनातून बदलला पाहिजे. उदाहरणार्थ तुला एका स्वामी भक्ताच्या परिस्थितीबद्दल उदाहरण देतो. दोन लोक एकाच परिस्थितीत असतात. समजा दोघांची नोकरी जाते आणि खरंच गेली सुद्धा. एक माणूस विचार करतो की आता माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, त्यामुळे तो निराश होतो आणि काहीही प्रयत्न करत नाही. पण दुसरा माणूस म्हणतो ही एक अडचण आहे, पण मी नवीन संधी शोधेन. तो प्रयत्न करत राहतो आणि काही दिवसांनी त्याला आणखीन चांगली संधी मिळते. परिस्थिती दोघांची एकसारखी होती, पण विचार वेगळे असल्यामुळे परिणामही वेगळे झाले. या विचारातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश येत राहणारच, पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही. आणि जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही. तू कितीही लोकांसमोर काहीही दाखव, आज चांगले कर्म करत आहेस, आज चांगले कृत्य करत आहेस, या गोष्टींचा दिखावा केलास तरी सुद्धा परमेश्वर सर्व काही बघतोय. कोणाला दाखवण्यासाठी काही करू नको, स्वतःच्या मनासाठी कर. आज आनंद हवा असेल तर स्वतःच्या मनाला विचार की तुला काय हवं आहे. थोडा वेळ शांत बस. तुला काय हवं आहे या गोष्टीचं उत्तर सुद्धा तुला स्वतःकडूनच मिळेल. या कलियुगामध्ये माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. आज आपले आयुष्य वाईट आहे, असे सुद्धा विचार करणारी लोक आहेत. पण आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जर त्या आयुष्याचा अहंकार वेटत असेल तर काही लोकांना ते आयुष्य सुद्धा मिळत नाही. हा विचार आपल्या जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार आपल्या आयुष्यातील जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. माणूस आयुष्यभर धन, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. अनेकदा तो यासाठी आयुष्यभर धावपळ करतो. एक नवीन गोष्ट आहे की मृत्यूनंतर यापैकीही काहीही आपल्याबरोबर जात नाही. आणि ही नवीन गोष्ट तुझ्यासाठी नाही, त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज त्यांच्या आयुष्यावरती अहंकार आहे, आज त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार आहे. मृत्यूनंतर यापैकी काहीही आपल्याबरोबर जात नाही. धन, दौलत, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपण मेहनत करून मिळवतो नक्की, पण त्या गोष्टींचा कधी दुरुपयोग किंवा अहंकार बाळगू नये. आज त्या गोष्टींमुळे कोणाला कधी नीचा दाखवू नये.
नये, कारण की या आयुष्यामध्ये आपण कमवलेला पैसा, घरे, जमीन, संपत्ती किंवा वस्तू हे सर्व इथेच राहून जातं. आपल्याला मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, आपल्या मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, पण त्या गोष्टींशी आपला पुढे काहीही संबंध राहत नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते की जी ज्याला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सोबत राहते, की जी गोष्ट मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते, ती म्हणजे त्याचे कर्म, ती म्हणजे त्याचे कर्म. माणूस आयुष्यभर जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं परिणाम त्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे वागला, इतरांना आनंद दिला आणि चांगुलपणाने जीवन जगले, तर त्याच्या जाण्यानंतर ही लोक त्याची आठवण प्रेमाने काढतात. त्याचे चांगले कार्य, त्याची चांगली छाप समाजात कायम राहते. पण जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वार्थ, फसवणूक किंवा वाईट वागणूक दिली तर त्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आठवण राहत नाही. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात ठेव. एका श्रीमंत माणसाची. एक श्रीमंत माणूस खूप पैसा कमवतो, पण कधीही त्याला कुणालाही मदत करत नाही. कोणासाठी धावत नाही. उलट लोकांना त्रास देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याची संपत्ती पाहतील, पण त्याबद्दल आदर किंवा प्रेम ठेवणार नाहीत. पण दुसरीकडे एखादा साधा माणूस असतो, ज्याच्याकडे खूप पैसा नसतो, तरी तो लोकांना मदत करतो, चांगलं बोलतो, इतरांच्या दुःखात त्यांची साथ देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला आठवतात, त्याच्यासाठी चांगले शब्द बोलतात आणि त्याच्या चांगुलपणाचीही उदाहरणे देतात. यावरून दिसून येते की खरी संपत्ती ही पैसा नसून चांगले कर्म असतात. एक सारांश तुला सांगतो. या विचारातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आयुष्यात धन दौलत, पैशासाठी जो माणूस नेहमी धावत असतो, त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य आहेत, आवश्यक सुद्धा आहेत. पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याच भागामध्ये, त्याच परिच्छेदामध्ये, त्याच ठिकाणी राहून द्यायला पाहिजेत. कारण की जर आपण त्या गोष्टींचा जास्त हावभाव केला तर त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन डुबतात. आणि नक्कीच आयुष्यात पैसा, संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे चुकीचे नाही, पण त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा सोडू नये. कारण शेवटी या जगातून जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या मागे राहते ती फक्त आपल्या कर्मांची छाप आणि लोकांच्या मनात असलेली आपली आठवण. म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, इतरांना मदत करावी, प्रामाणिकपणे जगावे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा. कारण शेवटी संपत्ती इथेच राहते, पण कर्म मात्र आपल्या आयुष्याचा खरा वारसा बनतं. कर्म मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील खरा वारसा बनवतात, आपला खरा वारसा बनवतात. आज नक्कीच बोलशील की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी कोणाचा विचार का करू. आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येतोच बघा. आज जर माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत उभा कोणी नाही, तर मी आज त्यांचा विचार का करू. आज मी त्यांच्यासाठी का उभा राहू. आज मी त्यांच्या चांगल्याचा विचार का करू. जर तो व्यक्ती समोरचा माणूस तसा असेल, पण जर आपण पण त्याच्यासारखा विचार केला तर आपण कसे होऊ. या गोष्टीचा सातत्याने नक्कीच एक विचार तुझ्या मनात ठेव. आज कोणी तुझ्यासोबत वाईट केलं असेल ना, तर त्याला करू दे. कारण की त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे. त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळालेला आहे आणि त्या चुका तू पुन्हा करणार नाहीस. कारण की जर तू कुठे ना कुठेतरी चुकला आहेस म्हणून तो व्यक्ती तसा वागला आहे. कुठे ना कुठेतरी तू त्याला जास्त तुझ्या आयुष्यामध्ये, खूप जास्त तुझ्या आयुष्यामध्ये मोल दिला असशील. त्याच्यासोबत त्या गोष्टी बोलला असशील त्या गोष्टी ऐकण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाहीये. या गोष्टी आपल्याला समजतात, या गोष्टी आपण समजू शकतो. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर समोरचा माणूस तसा आहे तर तसा वागू नकोस. आज तो तुझ्यासोबत वाईट वागला आहे, तू त्याच्यासोबत वाईट वागू नकोस. कारण की कर्माचं तत्व फार वेगळं असतं. हे कलियुग आपल्याला असं वाटतंय तसं नाहीये. स्वामींच्या शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे, स्वामींच्या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. तू आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुला तुझे आयुष्य समजावणार आहेत, तुला तुझे आयुष्य समजावून देणार आहेत.
कायम लक्षात ठेव बाळा, कायम लक्षात ठेव बाळा, ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवरती कर्मांसोबत आपले विचार सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या विचारांसोबत आपले कृत्य सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या कृत्यांसोबत आपले कर्म सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या कर्मांसोबत आपली वागणूक सुद्धा महत्त्वाची आहे. या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटतं की धन दौलत पैसा असला म्हणजे सुख आहे. धन दौलत पैसा कमवणंच हेच आयुष्य आहे. हे आयुष्य पूर्णतः तुला अजून समजले नसेल, पण आजचे हे स्वामींचे विचार ऐकून हे जीवनाचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. या आयुष्याचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. स्वामींचे शब्द असे मोठे नाही, स्वामींचे शब्द असे महान नाही, पण स्वामींचे शब्द असे दुर्मिळ आहेत, जे शब्दांनी जर आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर आपल्या आयुष्याचे झटपट बदलू शकते. आपल्या आयुष्यामध्ये असे झटपट बदल घडू शकतात. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अंतरात्म्यात आहेत. ते तुला कधी हरू देणार नाहीत, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज कितीही मोठ्या अडचणी असू दे, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींच्या विचारांनीच येईल. आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवान त्याच्या कृपेने अनुभव येईल. नामांचे अंतरंग शुद्ध बनवते, नामानेच अंतरंग शुद्ध बनवते. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, देवाला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे तुला चांगले मार्गच दाखवत राहणार. स्वामींचे विचार हे तुला चांगल्या गोष्टीपर्यंतच खेचत राहणार. तू फक्त स्वामींसाठी रोज अर्धा तास तरी काढत जा. स्वामींचे विचार ऐकणे म्हणजेच स्वामींची भक्ती करणे, आणि तेच निर्मळपणे स्वामींची भक्ती तू आज जो करत आहेस, जे स्वामींचे विचार तू आज जे ऐकत आहेस, ते स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला फार मोठी साथ देणार आहेत. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. आणि निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी माझं वाईट करतोय हे त्याचे कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा धर्म. आज आपली जवळची लोक आपल्याला दुखवतात, आज आपली जवळची लोक आपल्यासाठी उभी राहत नाहीत, आज आपली जवळची लोक आपल्याकडे बघत नाहीत. आज त्यांची वाईट वेळ आली तर आपण त्यांच्यासाठी धावून गेलो, पण आज आपली वाईट वेळ आली तेव्हा आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही. तरी आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही. आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, कोणीतरी तुझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला दुःख देण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे तुला दुःख देत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळतीलच, पण जर तू त्याच्या मोबदल्याने तू त्यांना दुःख द्यायचा विचार करत असशील तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही, कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे शुद्ध अंतःकरण हे माणसाचे आयुष्य घडवतात. तर नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे अहिंसाचा मार्ग कधीच दाखवत नाही. हे अहिंसाचा मार्ग आणि नक्कीच कपटीपणाचा मार्ग कधीच दाखवत नाहीत. जर तू आज अहिंसा, कपटीपणा आणि राग मनामध्ये धरत असशील तर कुठे ना कुठेतरी अजूनपर्यंत तुझ्या स्वामींच्या भक्तीमध्ये खूप कमतरता भासत आहे, खूप कमतरता भासत आहे. आणि हेच स्वामींचे विचार तुझे मन बदलणार, तुझे आयुष्य बदलणार. आज तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत, आज तुझ्या जीवनामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत. आज नक्कीच माणसाचे मन हे माणसाचे भविष्य ठरवतात, आपण असा विचार करतो, पण एक कायम लक्षात ठेव, माणसाचे मन ठरवायला सुद्धा माणसाने बघितलेल्या आणि माणसाने अनुभवलेल्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि आज तुला स्वामींचा अनुभव या स्वामींच्या
शब्दातून मिळणार आहे. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये दुःख आणि संकटांच्या सामोरे खूप वेळा गेला असशील, त्यातून खूप सारा अनुभव घेतला असशील आणि तेच अनुभव कुठे ना कुठेतरी तुला 90% या स्वामींचे विचारातून ऐकायला मिळणार आहे. कारण की तेच अनुभव तुला या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि तेच अनुभव तू ऐकत आहेस, तर नक्कीच तो तुझा अनुभव मजबूत होईल. माणसाचा अनुभव हा माणसाचे आयुष्य घडवतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आज दुःख संकटे आली ते तुझं आयुष्य बदलण्यासाठी, आज वाईट काळ आला ते तुझे जीवन बदलण्यासाठी. या जीवनामध्ये नक्कीच वाईट काळ आणि दुःखद काळ हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला अनुभव देण्यासाठी येतो आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही. जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसून बसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ मनाने कामाला लाग. स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर पुढे येणारे आयुष्याचे सुखे आपल्यावरती रुसून जातील. पुढे येणारे आयुष्याचे सुखे हे आपल्यावरती रुसून जातील. कायम स्वामींच्या शब्दातील अर्थ समजून घे. कायम स्वामींच्या शब्दातील विचार समजून दे. कर्माचे तत्व फार वेगळे असतं बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण ना कारण कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तत्काळच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होतो आणि अहंकार हाच त्याला नष्ट करतो. या जीवनामध्ये अहंकार कधीच कोणत्या गोष्टीचा करू नकोस. माज कधीच कोणत्या गोष्टीचा बाळगू नकोस. कर्मांवरती लक्ष ठेव, तुझ्या कृत्यांवरती लक्ष ठेव. तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण देण्यासाठी, काही गोष्टी बदलतायत त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी, काही व्यक्ती साथ सोडून जात आहेत त्या व्यक्ती फक्त तुला तुझे आयुष्य शिकवतायत की तू आज एकटं सुद्धा तुझ्यासाठी उभा राहू शकतोस. जे होतंय, जे होणार आहे, जे घडतंय ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी. या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाहीये या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्या सोबत असतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात. आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात. खूप सारे असे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह. मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य ह्याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची. पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि आत्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपल्या एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कुणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काही चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी
नदीत फेकून दिली त्या क्षणी त्याला पुन्हा शांतती मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे, आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, जसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व फार मोठं आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्यावेळीची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ, मग कधी कोणासमोर तुला हात पसरवायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत, आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे. त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत, तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील, कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही, परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात.
असतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही. तो फक्त अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा, कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं, एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो, त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता. तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही दिवसात तो निराश झाला. पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळक, काल बदलता येत नाही, पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं, आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला, मोबाईल बाजूला ठेवला, वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही, पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो, तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं, पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना, त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील. आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो. आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे, तर नक्कीच त्या अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊल वाटा चालव आणि तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे. आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत. आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट
वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील तेच तुला मिळेल.
तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो.
तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते, आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे, आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो, ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार, आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते, आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते, आणि
कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि नक्कीच आत्तापर्यंत आणि या क्षणापर्यंत आत्ता ऐकलं आहेस तर यापुढील स्वामींचे विचार सुद्धा ऐकून जा, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला 100% ना काहीतरी शिकवून जाणार आणि नक्कीच या जीवनातील खरे अर्थ तुला समजवून जाणार. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही. वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. आज वाईट लोकांच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, पण आज त्याच वाईट लोकांच्या घरामधली बरीच लोक ही काही ना काहीतरी मोठ्या अडचणीत अडकलेली आहेत. ही काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेली दिसतात. आणि नक्कीच ही सध्याच्या वेळेतील सत्य परिस्थिती आहे. ज्या वेळेमध्ये स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत, ती परीक्षा फक्त उत्तीर्ण हो. ती परीक्षा म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख देणे, तुझ्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडवणे ज्या गोष्टी तुला नको आहेत, काही गोष्टी अशा घडवणे ज्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील, तुला नक्कीच या जीवनाचा अनुभव देऊन जातील. स्वामी नक्कीच तुझा विचार करतात. नक्कीच तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुझ्या हितासाठी आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवायला आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार आहेत. आणि नक्कीच या जीवनामध्ये स्वामींवर विश्वास ठेव, कारण की संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा लागतो. कमीपणा पचवून घेण्यासाठी सुद्धा माणसाला मनाचा मोठेपणा असावा लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या प्रत्येक विचारांमध्ये ते अर्थ लपलेले आहेत, जे अर्थ आपल्याला काही ना काहीतरी मोठे शिकवून जाते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आणि चांगल्या दिवसामध्ये आपण त्या चांगल्या गोष्टींची किंमत केली नाही तर ती वाईट वेळ येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. अरे स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे, गर्वामध्ये गेलेला माणूस, माझामध्ये उडालेला माणूस हा नक्कीच आपल्या पायतळी आणि जमिनावरती पुन्हा आलेला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर आपल्याला काही ना काहीतरी मिळालोय तर त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. आणि नक्कीच तुझ्यामुळे कोणी इतरांना मदत होत असेल तर नक्कीच कोणाच्या तरी मदतीसाठी नक्कीच धावपळ कर, कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा माणसाला कायम वाईट वेळेचा निमंत्रण देतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे. आज स्वामींचे विचार आपण पाहतो, आपण ते स्वामींचे विचार जे ऐकतो ते विचार असे खोटे नव्हे, कारण की ते विचार माणसांसमोर घडलेले आहेत. या कलियुगामध्ये ते प्रत्येक विचार घडलेले आहेत. आणि यापुढील जे तू स्वामींचे विचार ऐकणार आहेस, यापुढील जे तू स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, तो प्रत्येक संदेश, तो प्रत्येक उपदेश, तो प्रत्येक विचार इतर माणसांनी अनुभवलेला असतो, बऱ्याच माणसांनी अनुभवलेला असतो. आणि हे जे अनुभव आहे स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं, जर त्यावेळेत माणसांनी त्या गोष्टी समजून घेतल्या असता तर यावेळेत माणसाची ही व्यथा नसती, यावेळेत हे जग असं नसतं. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तू विश्वास ठेव मनापासून. आज जे विचार ऐकत आहेस ते एकदा ऐक शेवटपर्यंत. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे हे जे विचार तुला सांगितलेले आहे ते विचार तुझ्या आयुष्य तर बदलतीलच, तुझ्या आयुष्यामध्ये तो दिवस सुद्धा आणतील ज्या दिवसाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. कायम लक्षात ठेव, माणसाचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत बाळा. कर्मांवरती लक्ष दे, तुझ्या या आयुष्यावरती स्वतः स्वामी लक्ष देतील. स्वामी म्हणतात 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. स्वामी समर्थांचे विचार सातत्याने शिकवत आलेले आहेत, स्वामी समर्थांचे संदेश सातत्याने शिकवत आलेले आहेत. नक्कीच या जीवनामध्ये कधीच अहंकार बाळगू नये. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे अहंकार, माणसाचा सर्वात मोठा द्वेष म्हणजे राग. या
या जीवनामध्ये राग आणि अहंकार हा माणसाला संपूर्णतः बर्बाद करून टाकतो. म्हणून कायम सातत्याने एक गोष्टी लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तो चमत्कार घडवतील ज्या चमत्काराची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. स्वामींची भक्ती खूप वेळापासून करत आहेस, पण स्वामींचा कधी आशीर्वाद मिळाला असं तुला वाटत नाहीये. पण स्वतः स्वामी तुझ्या सोबत आहेत, कारण की तू स्वामी समर्थांचे शब्द ऐकण्याची क्षमता ठेवतोस. स्वामी समर्थांचे विचार मनापासून ऐकण्याची क्षमता ठेवतोस. आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की या स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये तुला तुझे आयुष्य दिसणार आहे. या स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये तुला तुझं आयुष्य शिकणार दिसणार आहे. पण त्यापूर्वी या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात, ज्या गोष्टी आपल्यासाठी खूप अत्यंत आवश्यक असतात. त्या गोष्टींवरूनच आपला एक स्वामी भक्त आहे रोहन, त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडला, त्याच्या आयुष्यामध्ये काय बरं घडलं, त्याच्याबद्दल एकदा थोडंफार जाणून घेऊयात. एका छोट्या गावात रोहन नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. तो तरुण होता आणि नक्कीच खूप मेहनती होता, पण नशिबाने साथ दिली आणि काही वर्षातच तो खूप यशस्वी झाला. पैसा आला, नाव आलं आणि हळूहळू त्याच्या मनात एक गोष्ट जन्माला आली, ती म्हणजे अहंकार. आणि स्वामी समर्थांची भक्ती करत असताना त्याला ते गोष्ट माहिती होती की अहंकार हे माणसाने कधी बाळगू नये. पण त्यांनी त्या गोष्टीकडे थोडंफार दुर्लक्षित केलं. तो आता लोकांकडे कमीपणाने पाहू लागला, गरिबांची चेष्टा करू लागला आणि स्वतःलाच सर्वात मोठं समजू लागला. एक दिवस गावात एक वृद्ध साधू आले. लोक म्हणत होते की ते स्वामी समर्थ यांचे भक्त आहेत. रोहनने त्यांना बोलले, भक्ती करून काहीच मिळत नाही, मेहनत कर. भिक्षा मागून काहीच मिळत नाही आणि नक्कीच त्या देवासमोर हात जोडल्यावर काहीच मिळत नाही, अशी त्याची चेष्टा उडवू लागला. साधूने फक्त हसून त्याला एकच वाक्य सांगितलं, सुख इतकंच मागा की अहंकार वाढणार नाही आणि दुःख इतकेच येऊ दे की देवावरचा विश्वास कधी कमी होणार नाही. रोहन हसून निघून गेला. त्याला त्या शब्दांची किंमतच कळली नाही. काही महिन्यानंतर रोहनच्या आयुष्यात वादळ आलं. त्याचा बिझनेस तोट्यात गेला. जवळची लोक दूर गेली आणि ज्यांना तो कधी कमी समजायचा त्यांच्यापेक्षा तो स्वतः खाली आला. त्या अंधारात त्याला त्या साधूचे शब्द आठवले, कोणाचीही परिस्थिती पाहून हसू नकोस, कारण काळ कोळशालाही हिरा बनवतो. पहिल्यांदा रोहनला आपल्या चुकांची जाणीव झाली. तो एकटाच बसला होता, खूप तुटलेला होता. तेव्हा त्याच्या मनात एक आवाज आला, तुझ्या अंतरात्म्यात मी आहे, तुला हरू देणार नाही. रोहनने डोळे मिटले आणि पहिल्यांदाच मनापासून खूप प्रार्थना केली स्वामींना. वाईट वेळेमध्ये त्याला स्वामींची आठवण आली आणि जेव्हा त्याच्यावर चांगली वेळ होती तेव्हा तो त्या स्वामींना विसरून गेलेला. त्या दिवसापासून त्याने स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. तो रोज उपवास करू लागला, पण अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा, अहंकाराचा आणि मीपणाचा. तो गरिबांना मदत करू लागला, लोकांशी प्रेमाने वागू लागला आणि प्रत्यक्ष यशात दुसऱ्याचं आनंद शोधू लागला. हळूहळू त्याचं आयुष्य पुन्हा बदलू लागलं. पण यावेळी फरक होता. त्याच्याकडे पैसा होता पण अहंकार नव्हतं. त्याच्याकडे यश होता पण त्याची जाणीव होती. आणि नक्कीच अडचणी आयुष्यात नसतात तर त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी प्रत्येक मार्ग आपोआप निघेल. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी प्रत्येक कठीण वेळेचा मार्ग आपोआप निघेल. आणि त्यापासून त्या रोहनने त्याच्या आयुष्यामध्ये जो बदल घडवला त्या गोष्टींचं कारणीभूत फक्त स्वामी होतं. आणि असा तो मानून आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे. अशी बरीच लोक असतात ज्यांना आयुष्यामध्ये अनुभव खूप महत्त्वाचे असतात. त्यावेळेस जर त्यांनी स्वामींचे विचार मनापासून ऐकले असते तर त्याच्या आयुष्यातील अनुभव त्याला अगोदरच समजले असते. आज तुझ्या आयुष्यातील अनुभव तुला सर्वप्रथम समजून जाणार आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस या शब्दांना, तू फक्त दुर्लक्ष करू नकोस या गोष्टींना, कारण की हेच शब्द तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून देणार आहेत. आणि स्वामी समर्थांचे शब्द सातत्याने सांगत आलेले आहेत. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की सगळे सोडून जातात, आपली सावली सुद्धा साथ देत नाही, पण स्वामी म्हणतात तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात.
हीच खरी श्रद्धा आहे. जेव्हा सगळं आपल्यासारखं वाटतं तेव्हा खरी सुरुवात होते आणि त्यावेळेस जर आपण स्वामींचं नाव घेतलं तर अशक्य सुद्धा शक्य होतं, तर अशक्य सुद्धा शक्य होतं. आपण सगळे सुख शोधत असतो, पण सुख मिळवण्याचा मार्ग खूप सोपा आहे, ते आपण विसरतो. स्वामी सांगतात, समाधानी राहा, सुखी व्हाल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, ध्यान करा, ज्ञान मिळेल आणि प्रार्थना करा, प्रगती होईल. हे फक्त वाक्य नाहीत, तर आयुष्य बदलणारे नियम आहेत. आज आपण सतत तक्रार करतो, तुलना करतो आणि म्हणूनच दुःखी होतो. पण जिथे समाधान आहे तिथेच खरं सुख आहे. जिथे समाधान आहे तिथेच खरं सुख आहे. प्रत्येक गोष्टी स्वीकारण्याची ताकद तुझ्या मनात ठेव. आज जर कोणी तुझी साथ सोडून गेला, त्या गोष्टीला स्वीकार, कारण की तो व्यक्ती त्या लायकीचा नव्हता किंवा तो व्यक्ती पुढे जाऊन तुझी साथ सोडणारच होता. त्यापेक्षा तो आत्ताच सोडून गेला, मग तुला त्या गोष्टीचा अनुभव आलं. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असेल, संकट असतील, खूप वय झाला असेल, तरी सुद्धा तू आज प्रयत्न करतोयस, तरी सुद्धा तुझ्या प्रयत्नांना यश नाही, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, समाधानी राहा. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये समाधान बाळग. बघ, प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ ही होत राहील. येणाऱ्या वेळेमध्ये स्वतः स्वामी साथ देत राहतील. स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये ती ताकद आहे, जी ताकद तुझ्या मनात बसली ना, तर या आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस, या आयुष्यामध्ये कधी एकटा पडणार नाहीस. स्वामी समर्थांचे शब्द तुझी साथ सोडणार नाहीस. तू फक्त आज स्वामींची साथ सोडू नकोस. स्वामींचे विचार हे कधी दुर्लक्ष करू नकोस. हे स्वामी समर्थांचे शब्द, हे स्वामी समर्थांचे विचार तुझे आयुष्य बदलणार आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडवणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे शब्द, हेच विचार तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या इच्छेसारखे वागणार आहेत. तर आता नक्कीच वळूयात स्वामींच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे. स्वामी भक्तांनो, बाळा, आज जर या स्वामी संदेशामध्ये आला असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. स्वामी संदेश तुला भाग्यशाली ठरवणार आहे. स्वामी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. फक्त सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये सुखी ठेवतील. या सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार आहेत. फक्त ज्या गोष्टींवरती विश्वास करत असशील त्या गोष्टीवरती कायम विश्वास करत राहा. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनस्थितीवरती कर, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर. नक्कीच भाग्यवंत ठरशील. सर्व गोष्टी तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. येणारे 5 ते 10 मिनिटे मोजून ऐक. येणारे 5 ते 10 मिनिटे या गोष्टीला वेळ दे. नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि पूर्णतः व्हिडिओ पाहून घे, कारण की या व्हिडिओमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या मतलबी दुनियेमध्ये पुढे जाण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे वळण्याचा मार्ग, सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहे. सर्वप्रथम, माणसाचे सर्वात मोठे दुश्मन राग, लोभ हे 2 अत्यंत महत्वाचे आहेत. आयुष्यामध्ये राग येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड होते. ही गोष्ट तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही प्रत्येक गोष्ट गमवाल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की जर आज तुम्ही कोणावरती राग करताय तर नक्कीच त्या गोष्टीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल. कारण की आज तुमच्यामुळे कोणीतरी दुसऱ्याचं मन तुटेल आणि जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याचं मन तुटत असेल तर ते खूपच वाईट आहे. तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा आणि त्यानंतर तुमच्या लोभावरती. तुमचे जे लोभ आहे, तुमची जे हावभाव आहे की आयुष्यामध्ये हे भेटलं आहे आपल्याला, आयुष्यामध्ये एका वेळेचं जेवण आहे, काही लोकांकडे ते सुद्धा नाही. तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका. नक्कीच आयुष्यामध्ये वाढ होणार. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते, फक्त त्या वाढीची किंमत करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जात असाल तर तुमची वाईट वेळ विसरून जाऊ नका. या गोष्टी सातत्याने तुम्हाला सांगत असतो. पण आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. तर स्वामी विचार आणि त्यांच्यामध्ये दडलेली शिकवण आज तुम्हाला सांगतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला स्वतःहून काढता येतो. प्रत्येक गोष्टीचा समाधान आपल्याला स्वतःहून शोधता येतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की परमेश्वराने आपल्याकडे सर्व काही दिलेले आहे. त्या गोष्टींचा बरोबर उपयोग करून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. काहीच मिळत नाही इथं परमेश्वर परिश्रमावरती विश्वास ठेवतो, कष्टावरती विश्वास ठेवतो, संयमतेवरती विश्वास ठेवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि खरं तर स्वामी शक्तीमध्ये भरपूरच काही लपलेले आहे. आजच्या या स्वामी विचारामध्ये बरंच काही लपलेलं आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. व्हिडिओ एकदा बघून घे. या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुला समजणार आहेत. आणि कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे की सर्वप्रथम कोणत्याही
नाही सकारात्मक विचारांना. ज्यांचे विचार चांगलेले आहेत त्यांना कोणीच मारू शकत नाही. जर तुम्ही आज चांगले विचार केले आहेत तर कोणीही तुमच्याबद्दल काहीही विचार केलं तरी सुद्धा तुमच्या त्या विचाराला किंवा तुमच्या त्या कृत्याला कोणीच पाठी सोडू शकत नाही. कोणीच त्या कृत्याला पाठी सोडून आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला हरवू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये नकारात्मक विचार असेल तर त्या गोष्टीला कोणतेही औषध बाजू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, या गोष्टीत एक सत्य लपलेलं आहे. सध्याच्या वेळेमधील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरीच लोक नकारात्मक विचार करतात दुसऱ्या लोकांबद्दल. तर नक्कीच त्या गोष्टी कधीच तुम्हाला भाग्यवंत ठरून देणार नाहीत. त्या गोष्टी कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊन देणार नाहीत. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपले जे चांगले विचार असतात तेच आपल्याला पुढे नेतात आणि चांगले विचार कधीच आपले जाणार नाहीत वाया. आणि त्यानंतर नकारात्मक विचार असतात त्यांना कोणीच वाचू शकत नाही. त्याची शिक्षा सुद्धा आपल्याला मिळून जाते. आणि कधीही ध्येय साध्य करत असाल तर कितीही कठीण असू दे, पण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला तर अशक्य असे काहीच नाही. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी, आणि स्वामी आपल्याला ती शक्ती देतील आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलास तर नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुझ्या समोर निघेल. आणि नक्कीच परमेश्वराचे नाव जर तुझ्या ओठ्याशी प्रत्येक वेळी असेल तर नक्कीच कोणत्याच गोष्टीला घाबरून जाऊ नकोस, कारण की परमेश्वर तुझ्या पाठीशी असेल. आणि नक्कीच गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेवा की सद्गुरूंचे नाव किंवा आपल्या परमेश्वराचे किंवा स्वामींचे नाव आपल्या मुखी घेतले तर कधीच त्या गोष्टी वाया जाणार नाहीत. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. आज काहीतरी चांगले काम कर आणि असा विचार करू नको की मी आज चांगले काम केले ती माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडेल, असा विचार कधीच करू नको. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे परमेश्वराची जबाबदारी आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझे कर्म तू तुझ्या मताने कर. तू तुझे कर्म तुझ्या मनाने तुझ्या मताने कर. परमेश्वर त्या गोष्टीचं फळ देण्याचं काम करेल. कधीच अपेक्षा ठेवू नकोस. परमेश्वर स्वतः येऊन तुला त्या गोष्टीला मदत करून जाईल आणि ती गोष्ट तुला कधीच समजणार नाही. त्या गोष्टीचा फक्त तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव जी मी बोलत आहे की नक्कीच परमेश्वर सांगतो की कर्म करत जा, फक्त अपेक्षा ठेवू नकोस. कर्म करत जा आणि अशी अपेक्षा ठेवू नकोस की आता माझ्यासोबत सुद्धा चांगलं होईल. परमेश्वर स्वतःहून तुझ्यासोबत चांगलं करेल. नक्कीच चांगले विचार कर, नक्कीच चांगले कर्म कर. आणि कधीच संकटांना कंटाळायचं नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संकटांना कंटाळून कधीच काहीच मिळत नाही. त्यांना सामोरं जायचं असतं आणि त्यांच्याशी लढत द्यायची असते. ही गोष्ट परमेश्वराने शिकवलेली आहे. बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये एक संकट आले, दोन संकट आले, ते सामोरे जातात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये सारखे सारखे दुःख येत असतील, सारखे सारखे संकट येत असतील तर तो एखादा व्यक्ती तुटून जातो. एखादा व्यक्ती त्या गोष्टीच्या समोर जात नाही, कंटाळून त्याची पळ काढायला लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिलेली नाही की आयुष्यामध्ये कठीण वेळ आली तर त्याला पळून जायचं. नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यामध्ये कोणतीही वेळ आली तर नक्कीच परमेश्वर तुझ्या सोबत असतील आणि त्या गोष्टीच तुला पुढे नेण्याचं काम करतील. आणि कोणाचीही त्यांच्या सध्याची परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. जर आज तुमची परिस्थिती खराब आहे तर तुम्ही दुसऱ्यांचं बघून असं विचार करू नका की मला असंच पाहिजे, किंवा तुमची परिस्थिती चांगली आहे तुमच्याहून वेगळ्या दुसऱ्याची परिस्थिती जरा खराब आहे तर त्याची खिल्ली कधी उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ते एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखाद्या व्यक्तीला चमकायला वेळ लागत नाही आहे आणि एखाद्या व्यक्तीला बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आहे. आज तू जसे काही वागशील तसेच काही होणार, पण नक्कीच तू ज्या वेळेत आहेस त्या वेळेची किंमत कर. आज तुझी खराब वेळ असेल आणि येणाऱ्या वेळेत तुझी चांगली वेळ आली तर ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू त्या खराब वेळेला विसरून जाऊ नकोस. तू तुझ्या परिस्थितींना विसरून जाऊ नकोस, कारण की जर तुझा अहंकार तुझ्या पूर्णतः बर्बाद करू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की अहंकार हे सर्वात खतरनाक आहे एखाद्या माणसाला. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आज तुमच्या जवळ एखादा व्यक्ती आहे, आज तुमच्या एकदम जवळ एखादा व्यक्ती आहे, पण त्याला जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही लवकर ओळखू नाही शकत, पण तो त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी चांगला विचार करतो. तो त्याच्या परीने तो तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तुमच्यासाठी चांगली गोष्ट करतो, पण ती गोष्ट तुम्हाला समजत नाही. तो तुमची जास्तीत जास्त काळजी करतो, ती गोष्ट तुला समजत नाही. त्या माणसं मिळवण्यात विचार करू नकोस. कोणता माणूस आहे ते विचार कर. तुझ्या जवळचा कोणीतरी असा एखादा व्यक्ती आहे तो तुझी भरपूर काळजी करतो आणि सर्वप्रथम त्या
गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती येतो, तो म्हणजे तुझी आई. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करणार, आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करून तुला आयुष्यामध्ये पुढे नेण्याचं काम करेल. कधीही कोणतेही पाप कर, पण कधी कोणत्या आईचे मन दुखवू नकोस, कारण की जेव्हा तू तुझ्या आईचे मन दुखवशील तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये बर्बाद होऊन जाईल, तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यातून निसटून जाईल. कारण की एखाद्या आईच्या मनाला ठेच पोचल्यानंतर त्यांचे मोठे पाप कोणतेच नसते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वामी समर्थांचे विचार आणि त्या विचारांमध्ये दडलेले तुझ्यासाठी सुख, हे गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये कधीही तुला चांगली शिकवण मिळणार. या गोष्टी कधीच दुर्लक्ष करून, या गोष्टींना कधीही दुर्लक्ष करू नकोस. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे. ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.